श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे चणा बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इथं थोडेसे चणे आणि 2 बटाटे घेतले. तर त्याला आपण पाणी घालून कुकरला लावून घेऊया. 3 शिट्ट्या काढून घेऊया आपण. तोपर्यंत आपण हे शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया. कढईमध्ये तेल घालते. इथे मी 3 कांदे, 3 टोमॅटो, थोडासा लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली वाटण्यासाठी. तिथे कापलेले कांदे घालून घेतो आपण. कांदा आणि लसूण तेलामध्ये. अद्रकचे तुकडे केलेत बारीक आणि 7-8-10 काजू घेतले. हे भाजून घेऊया. त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करूया. कोथिंबीर पण थोडीशी घालून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित भाजून थंड करून घेऊया. भाजलेलं आपलं थंड करून मिक्सर लावून घेते. तर आपली ही वाटलेली ग्रेव्ही आपण तेलामध्ये घालून घेऊया. मी 1 चमचाभर तेल परत ॲड केलं होतं. त्याच कढईमध्ये मी बनवते. आपण हळद, गरम मसाला, धने पावडर आणि थोडंसं जिरं घालते. मी फोडणीला पहिल्यांदा जिरं नाही घातलं. ते एकत्र करून घेऊया आणि 1 चमचाभर लाल तिखट पण ॲड करूया. चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया. तर मसाला आणि मीठ आणि गरम मसाला याच्यामध्ये थोडी वेळ शिजू देऊया आपण. एकजीव करून हलवत राहूया. आपली ही ग्रेव्ही तेल सोडत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घालून घेऊया. ग्रेव्ही आपली भाजी मिळून येण्यासाठी बटाटा थोडासा मॅश करून घालते आणि शिजवलेले चणे पण ॲड करते. गरम केलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं होतं, तेच वापस घालते याच्यामध्ये. आता याला आपण एक 5-7 मिनटासाठी झाकून ठेवूया. 2-3 मिनटासाठी फास्ट गॅस आणि परत स्लो गॅस करून झाकून ठेवूया. हे पहा, एक 7-8-10 मिनटं ठेवलं होतं झाकून. आपली ही भाजी तयार आहे आता खाण्यासाठी. फक्त वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया.